हे टार्गेट देईन या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण म्हाडा एईसाठी रिव्हिजन सिरीज चालू केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन, फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रोलॉजी हे 4 सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत. बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ती एईसाठी जे कव्हर केलेत त्यामध्ये कव्हर झालेलंच आहे. फक्त जी काही एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत ती मी तुम्हाला कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स या फॉर्मॅटमध्ये जर आठवड्याला प्रॅक्टिस व्हिडिओमध्ये ते कव्हर करत जाईल. तर चला मग चालू करूया. तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला फर्स्ट पार्ट असते वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, दुसरं असते सिवेज ट्रीटमेंट आणि बाकी नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन, सॉलिड वेस्ट हे सगळे टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एईच्या सिलेबसमध्ये ऑलमोस्ट सगळं कव्हर करायचं आहे. आपण शॉर्टमध्ये 5 ते 6 लेक्चरमध्ये कव्हर करूया. तर पहिला टॉपिक आहे आपला वॉटर डिमांड. तर वॉटर डिमांडमध्ये आपल्याला बेसिकली 5 कॅटेगरी आहेत. एक आहे डोमेस्टिक, एक आहे इन्स्टिट्यूशनल, एक आहे इंडस्ट्रियल, एक आहे पब्लिक युटिलिटी, एक आहे थेफ्ट अँड लॉसेस. डोमेस्टिक म्हणजे जे आपण घरी वापरतो, घरी किचनसाठी, वॉशरूमसाठी जे आपण यूज करतो ते ऑलमोस्ट 135 LPCD टू 235 LPCD. LPCD म्हणजे लिटर पर कॅपिटा पर डे. LPCD म्हणजे लिटर पर कॅपिटा पर डे, म्हणजे एक माणूस एक दिवसाला किती लिटर वापरतो. तर डोमेस्टिकसाठी 135 टू 225 LPCD आहे. इन्स्टिट्यूशनलमध्ये आपलं स्कूल, कॉलेजेस, ऑफिसेस हे सगळं कन्सिडर होतो. आणि इंडस्ट्रियलमध्ये जे काय फॅक्टरीज, कंपनीज आहेत तिथं 50 LPCD आहेत. इंडस्ट्रियल व्हेरी करतो, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काही पाणी लागत नाही, पण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बल्कमध्ये पाणी लागतो. त्यासाठी आपण ऑन एन ॲव्हरेज 50 LPCD कन्सिडर करतो. आणि इंडस्ट्रियलसाठी पब्लिक युटिलिटी म्हणजे आता वॉशिंग रोड्स इंडियामध्ये करत नाहीत, पण हे एक पब्लिक युटिलिटीमध्ये कन्सिडर होते. हे अप्रॉक्सिमेटली 10 LPCD असं कन्सिडर करतो. पार्कसाठी जी पाणी आपण यूज करतो ती सगळं पब्लिक युटिलिटीमध्ये कन्सिडर होतो. पुढचा आहे थेफ्ट अँड लॉस. इंडियामध्ये तर हे खूप होतं, तुम्हाला माहीतच असेल की पाणी जे आहे ह्याचं लॉस, लिगल कनेक्शन कमी आणि इलिगल कनेक्शनच जास्त असतं. त्यासाठी 55 LPCD जी आहे हे आपण प्रोव्हिजन ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फायर डिमांड बी ह्याच्यामध्येच इन्क्लूड केलेला आहे. फायर डिमांड ऑन एन अप्रॉक्सिमेटली 1 LPCD असतो. फायर डिमांडबद्दल आपण अजून पुढे बघणार आहे डिटेलमध्ये. फायर डिमांड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 3 फॉर्म्युलेस आहेत, 5 फॉर्म्युलेस आहेत. एक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर्म्युला, एक आहे कुचलिंग फॉर्म्युला, एक आहे बुस्टन्स फॉर्म्युला, एक आहे फ्रीमॅन्स फॉर्म्युला, एक आहे नॅशनल बोर्ड ऑफ अंडररायटर्स फॉर्म्युला. या 5 फॉर्म्युलेपैकी आपल्याला त्यांनी कुठलंही विचारू शकतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे फॉर्म्युला आहे त्याला आपण क्यू म्हणजे डिस्चार्ज आहे किंवा स्टोरेज ह्याच्यामध्ये आपण डिनोट करतो. आणि 100/√P आहे. पी जी आहे ही पॉप्युलेशन इन थाउजंड्स आहे. जर समजा आपल्याला 2 लाख दिलेला आहे तर पॉप्युलेशन इन थाउजंड जे आहे ही 200,000 होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर आपण इथे 2 लाख पुट केलं तर आपली जी डिस्चार्जची व्हॅल्यू आहे ही खूप मोठी येते. त्यासाठी P इन पॉप्युलेशन हे इम्पॉर्टंटली आपण लक्षात ठेवायचं आहे. कुचलिंग फॉर्म्युला Q = 3182/√P. बुस्टन्स फॉर्म्युला Q = 563/√P. फ्रीमॅन्स फॉर्म्युला Q = 1136 P/5 + 10. हे फॉर्म्युलाज तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचे आहेत. बेसिकली आपल्याला हे 3 फॉर्म्युल्यामधून जास्त विचारण्याचे चान्सेस असतात. ह्या 3 फॉर्म्युला तर तुम्हाला लक्षात असलेच पाहिजे. कुचलिंग फॉर्म्युला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि फ्रीमॅन्स फॉर्म्युला. आणि नॅशनल बोर्ड ऑफ अंडररायटरसाठी 2 फॉर्म्युले आहेत. 2 फॉर्म्युले 2 कंडिशन्स आहेत. पहिला कंडिशन आहे पॉप्युलेशन लेस दॅन 2 lakhs. 2 lakhs पेक्षा जर पॉप्युलेशन कमी असला तर 4637/√P इंटू
1 मायनस 0.01 अंडर रूट पी हे फॉर्म्युला आहे. आणि जर 2 लाखपेक्षा वर असला तर डायरेक्ट आपल्याला प्रोव्हिजन आहे 54,600 लिटर पर मिनिट विथ अन एक्स्ट्रा प्रोव्हिजन ऑफ 9,100 अँड 36,400 लिटर पर मिनिट. एक्स्ट्रा प्रोव्हिजन एवढं आपण प्रोव्हाइड करू शकतो जर 2 लाखपेक्षा जास्त पॉप्युलेशन असलं तर. हे होतं आपलं फायर डिमांड. पुढचं आहे डिझाईन पिरियड. डिझाईन पिरियड म्हणजे काय, आपण प्रत्येक जी ट्रीटमेंट युनिट आहेत ती काही पिरियडसाठी डिझाईन करतो. कुठले पिरियड म्हणजे आता एक एरिएशन टँक आहे, हे सगळं पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कळून जाईल की एरिएशन काय, सेडिमेंटरी टँक काय आहे. आता एक ट्रीटमेंट युनिट आहे, ही काही वर्षापर्यंतच आपण वापरू शकतो, कारण त्याच्यानंतर एकतर आपलं जी डिमांड आहे ही वाढलेला असतो किंवा ह्याच्यामध्ये जी काय मटेरियल्स करून आपण कन्स्ट्रक्ट केलेला असतो ती त्याची क्वालिटी जी आहे कमी होऊन जातो. त्यासाठी आपल्याला एक पिरियड कन्सिडर करावा लागतो आणि त्या पिरियडसाठी त्याचा आपण फुल युटिलाइज करावा लागतो. पाईपलाईन्ससुद्धा असतात, पाईपलाईन्स काही वर्षानंतर आपल्याला चेंज करावं लागतं, कारण एकतर तेवढा पाणी पुरत नसतो, मोठा रिप्लेस करून आपल्याला मोठा पाईप टाकावा लागतो किंवा ह्याची पाईपचा मटेरियलही खराब झालेला असतो. तर अप्रॉक्सिमेटली फॉर मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट युनिट 30 इयर्स असतो. 30 इयर्स प्रत्येक ट्रीटमेंटचा असतो. इनटेक स्ट्रक्चर, पाईपलाईन्स, एरिएशन टँक, सेडिमेंटरी टँक हे सगळ्याला अप्रॉक्सिमेटली 30 इयर्स डिझाईन पिरियड असतो. तर डिझाईन पिरियड आपण कुठल्या फॅक्टरवरून कन्सिडर करतो. पहिला आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन एक मेन फॅक्टर आहे. जर पॉप्युलेशन वाढलं तर डिमांड वाढतो. तर डिमांड वाढण्यास आता आपल्याला पॉप्युलेशन कसं कळणार, तर पॉप्युलेशन कळण्यासाठी आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंग करतो. पॉप्युलेशन फोरकास्टिंग सुद्धा आपल्याकडं 2 मेथड आहेत. एक आहे मॅथमॅटिकल आणि एक आहे ग्राफिकल. मॅथमॅटिकलमध्ये पहिला आहे अर्थमॅटिकल मीन मेथड, दुसरा आहे जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड, तिसरा आहे इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड, चौथा आहे डिक्रीज ग्रोथ रेट मेथड. हे चारही मेथड मॅथमॅटिकल मेथडमध्ये आहेत. आणि ग्राफिकल मेथडमध्ये सिम्पल कर्व मेथड, लॉजिस्टिक कर्व मेथड. ह्याच्यामध्ये लॉजिस्टिक कर्व मेथड इम्पॉर्टंट आहे, सिम्पल कर्व मेथड काय नाही. आता आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे. एक आहे पॉप्युलेशन आणि एक आहे टाइम. आणि आपण इथे पर डेकेड टाकलं, समजा इथं 90, 2000, 2010 आणि 2020 आणि असंच कंटिन्यू आहे. आता तुम्हाला 1990चं पॉप्युलेशन माहीत आहे, सेन्सस त्यावेळेस झालेलं असं अज्युम करा आणि इथं आपण प्लॉट करा. समजा इथं 1 लाख, इथं 2 लाख, 3 लाख असंच इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. आणि इथं आपण डाटानुसार इथं प्लॉट केला आणि ह्याला आपण कनेक्ट करून घेतलं फ्री हँडनेच. आणि आता आपल्याला इथं 2050चा हे पाहिजे. तर 2050ला आपण हे कर्व जे आहे असंच एक्सटेंड करतो आणि 2050ला अप्रॉक्सिमेटली जी पॉप्युलेशन येतो ते आपण कन्सिडर करतो. हे झालं सिम्पल कर्व मेथड. अजून एक आहे, त्याच्यामध्ये आपण 4-5 फॅक्टर इन्क्लूड करतो आणि आपण इथं 4 पॉप्युलेशन फोरकास्ट करतो. त्या मेथडचं नाव मला आता आठवत नाही, पण मी इथं नोट्स पाठवताना तुम्हाला इथं मी ॲड करून पाठवेल. तर इथं ह्याला ABCD असतो आणि ती प्रत्येक टाऊन अनुसार, आता ती टाऊन फास्ट ग्रोईंग असेल किंवा ओल्ड अँड सॅच्युरेटेड आहे त्याच्यानुसार ते डिपेंड करतो. तर आता आपण अर्थमॅटिक मीन मेथड बघूया. अर्थमॅटिक मीन मेथड, अर्थमॅटिक इन्क्रीज मेथड किंवा अर्थमॅटिक मीन मेथड. ही आपलं सिम्पल फॉर्म्युला आहे. PN जी काय, पॉप्युलेशन ऑफ N इयर्स किंवा nth डेकेड. आता आपल्याला इथं 2020चं हे काढायचं आहे. आपण डायरेक्टली एक प्रॉब्लेम बघूया. एक फॉर्म्युला लक्षात राहते, PN इज इक्वल टू PO प्लस N इंटू X. आता आपण एक क्वेश्चन बघूया. आता आपल्याला इथं इयर, पॉप्युलेशन, समजा आता आपल्याला 1980, 1990 आणि 2000 3 डेकेडचं आपल्याला पॉप्युलेशन दिलेलं आहे. एक आहे 10,000, एक आहे 20,000 आणि एक आहे 30,000. आणि आपल्याला 2020चं पॉप्युलेशन विचारलेलं आहे. तर इथं नंबर ऑफ N किती डेकेड नंतर आपल्याला विचारलेलं आहे. 2020 आणि 2020 मध्ये 2 डेकेड येतात. एक डेकेड म्हणजे 10 इयर्स असतो.
आपला फॉर्म्युला काय होता, पी ओ इज इक्वल टू पी एन प्लस एन इंटू एक्स बार. आता एक्स बार जी आहे ह्या दोघांमधलं जी डिफरन्स आहे आणि या दोघांचं मीन. आता या दोघांमध्ये 10,000चा डिफरन्स आहे, ह्या दोघांमध्ये सुद्धा 10,000चा डिफरन्स आहे आणि टोटल किती होतो 20,000. मग एन बार एक्स बार जी आहे ते आपण 20,000. आता इथे किती नंबर्स आहेत 2, म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली मीन काढलेला आहे इथे 20,000, मग ही ऑटोमॅटिकली 10,000 येतो. मग आपलं पॉप्युलेशन काय लास्ट इथं पी एन आणि इथं पी ओ. आता पी ओ काय आहे आपला 30,000. आपल्याला लास्ट नोन पॉप्युलेशन जे आहे ही 30,000 आहे आणि नंबर ऑफ डेकेड्स 2 आहे आणि एक्स बार मधलं आपलं मीन जे आहे ही 10,000 आहे. तर ही 20,000 आणि पी 2020 तरी आपला अप्रॉक्सिमेटली 50,000 येतो. ही मेथडमध्ये आपण असं पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करतो. पुढचा मेथड आहे जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड. तर ह्याच्यामध्ये पी ओ 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. इथं फक्त आर जी आहे ही जॉमेट्रिक मीन मेथड आहे. इथं फॉर्म्युला पी एन इज इक्वल टू पी ओ 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. आर जे आहे ते आपलं जॉमेट्रिक मीन आहे आणि आर काढण्यासाठी इथं आपल्याला 3 फॉर्म्युले आहेत. एक आहे आर इज इक्वल टू एन अंडर रूट P2 मायनस P1 मायनस 1, म्हणजे सेकंड पॉप्युलेशन आणि ही फर्स्ट पॉप्युलेशन मायनस 1, किंवा आर इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॉट 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 RN अपॉन एन रेस टू 100. सेम थर्ड फॉर्म्युला आहे. तर आपण ह्याच्यावर बी एक डायरेक्ट प्रॉब्लेम बघू, म्हणजे आपल्याला कळेल की कसं आहे. आपण सेम एक्झाम्पल घेऊ. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2020चंच काढायचं आहे नंबर ऑफ डेकेड्स. आर आपण कसं काढतो, तर आर काढण्यासाठी आपल्याला इथं अजून एक कॉलम ॲड करावं लागतं. हे समजा आपला तर मीनचा कॉलम होता. आता इथं आपल्याला पर्सेंटेज इन्क्रीज काढायचं आहे. तर हे टोटल होता 20,000. तर ह्याचा आपल्याला हे जे डिफरन्स आहे ते डिवायडेड बाय 20,000 इंटू 100 करायचं आहे. मग हे तीन अप्रॉक्सिमेटली 1/2.5 इंटू 100 अप्रॉक्सिमेटली 50%चं इन्क्रीज झालेलं आहे. आणि सेम इथं बी 10,000 अपॉन 20,000 इंटू 100. ही डिफरन्स इथं सेम आहे म्हणून सेम येतो, नाहीतर हे चेंज होतं. इथं बी 50%चं इन्क्रीमेंट आलेलं आहे. तर मग आता आपल्याला आर काढायचं आहे. आर काढण्यासाठी आपण पहिला फॉर्म्युला जे आहे ते एन अपॉन अंडर रूट P2 मायनस P1 मायनस 1. हे फॉर्म्युला आपण जास्त यूज करत नाही. आपण जास्त यूज करणारा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू R1 प्लस R2 अपॉन एन, कारण ही जे आहे सोपं आहे. इथं आपण 50 प्लस 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 50% येतो. आणि आपला फॉर्म्युला काय होता, आपला फॉर्म्युला जे होता ते होता पी एन इज इक्वल टू पी ओ 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. तर इथं आपलं पी ओ काय आहे 30,000. आपल्याला काढायचं आहे पी 2020चा. एन आपलं 2 झालं, नंबर ऑफ 2 डेकेड्स. 1 प्लस आर आपलं 50% आलेलं आहे म्हणून आपण ह्याला डिवायडेड बाय 100 आणि एन जे आहे 2 आहे. तर 30,000 1.5चा स्क्वेअर ही 5 1 आणि 5 2 1/2.5 आहे. आता 1.5चा स्क्वेअर जे आहे 2.25 आहे. 30,000 इंटू 2.25. मग पॉप्युलेशन जे आहे 67,500 येतो. सगळ्या मेथडमधून पॉप्युलेशन जे आहे सेम येणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ह्या मेथडमध्ये आपलं पहिल्या मेथडमध्ये किती आलं होतं 50,000 आलं जॉमेट्रिक इन्क्रीजमध्ये. दुसऱ्या मेथडमध्ये 67,500 आलेलं आहे.
आणि आपण जॉमेट्रिक इन्क्रीज मेथडनं काढलं तर तिथं थोडाफार चेंज होतो. कारण हे जे दुसरं जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड आहे ही फास्ट अँड ग्रोईंग सिटीसाठी आपण यूज करतो. हे आपण फास्ट अँड ग्रोईंग सिटीसाठी यूज करतो. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असला पाहिजे, पण हे फॉर्म्युले तुम्ही जास्त यूज केला पाहिजे कारण ही कम्पॅरेटिव्हली इझी आहे. नाहीतर ही फॉर्म्युला तुम्हाला अजून असं बी लिहिता येते कारण ही 1/n लिहिते 1/2 होऊन जातो. मग आपण दोन्ही साईड अंडर रूट केला तर तेच येतं R2 × R3. म्हणून जे आपल्याला इथं अंडर रूट काढण्यासाठी प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपण बेसिकली हे फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला, R1/R2 = n. थर्ड मेथड आहे इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड. तर ह्याच्यामध्ये PO + NX⁻, हे x बार जिथं सगळं जॉमेट्रिक इन्क्रीज का अर्थमेटिक मीन आहे, प्लस n × n + 1/2 × y⁻. y⁻ जे ॲव्हरेज इन्क्रीज इन इन्क्रिमेंटल आहे. तर आपण ह्याच्यावर बी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तेच आपण गिवन डाटा घेऊ, मागाचं जे होतं ते. इयर 1980, 1990, 2000. पॉप्युलेशन होतं 10,000, 20,000 आणि 30,000. तर आपला जी एक्स किंवा मीन होता हे होता 10,000, 10,000 आणि इथं आपल्याला अजून एक ॲड करायचं आहे ती वाय. याच्यामध्ये इथं आपल्याला एकच वाय येतो, ते आहे ह्या दोघांमध्ये किती इन्क्रीज झालं. तर ह्या दोघांमध्ये सुद्धा इथं आपण थोडं अल्टर करूया, इथं 40,000 घेऊ आणि इथं जी डिफरन्स आहे 20,000 आणि ह्या दोघांमध्ये चेंज आहे ही 10,000 आलेला आहे. तर आपला फॉर्म्युला काय होता, Pn = PO + NX⁻ + n + 1/2 × y⁻. तर आपलं PO काय आहे 40,000 प्लस n काय आहे 2 नंबर ऑफ 2, इथं आपल्याला 2020च काढायचं आहे. n = 2. x⁻ किती आहे 10 + 20,000 / 2, इथं आला 15,000. x⁻ काय 10,000 + 20,000 / 2, 30 / 2 15, सो 15,000. x⁻ जेला आपलं 15,000 आलं. प्लस n2 आहे 2 + 1 3 / 2 × y⁻. y⁻ काय 10,000 आहे. ह्याचा आपण मीन जरी काढला तर 10,000च येतो कारण सिंगल व्हॅल्यू आहे. तर हे झालं 40,000 + 30,000 प्लस 2 3 6, 6 / 2 × 3, अजून एक 30,000. म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली 1 लाख येतो. इन्क्रिमेंटल इन्क्रीजमध्ये आपलं पॉप्युलेशन 1 लाख आलं. जर आता आपण इथं सेम 30,000 ठेवलं असतं तर इथं बी 10,000 आलं असतं. तर हे जे वाय होतं हे 0 आलं असतं. मग आपला इथं जी पूर्ण टर्म 0 झाला असता आणि आपल्याला अर्थमेटिक मीन मेथडनं जेवढं पॉप्युलेशन भेटलं होतं 50,000 तेवढंच इथं भेटलं असतं. म्हणून मी इथे थोडंफार व्हॅल्यू चेंज केलेलं आहे. चौथा मेथड आहे डिक्रीज ग्रोथ रेट मेथड. हे मेथडचा आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, ह्याच्यावर प्रॉब्लेम विचारण्याचे काही चान्सेस नाहीत कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. कॅल्क्युलेशनसाठी सुद्धा डिफिकल्ट पडतो एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर आलो नसल्यामुळे. फॉर्म्युला आहे Pn - 1. n - 1 म्हणजे नंबर ऑफ डिकेड -1. 1 + r - n r'/100. r आपण जी जॉमेट्रिक इन्क्रीज मेथडमध्ये काढलेलं आहे तसं आहे. r' मध्ये त्याच्यासुद्धा आपल्याला मीन घ्यावं लागतं किंवा डिक्रीज इन पर्सेंटेज पॉप्युलेशन. आपण जे हे घेतलं होतं, पहिला कॉलम होता इयर आपला, मग पॉप्युलेशन, मग x⁻, मग इन्क्रिमेंटल इन्क्रीज काढला होता, मग त्याच्यानंतर अजून एक कॉलम आपल्याला काढायला होता r', डिक्रीज इन पर्सेंटेज इन्क्रीज. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूमध्ये जे पर्सेंटेज डिक्रीज झालं ते पर्सेंटेज आपल्याला इथं लिहावं लागतो. ते आपला r% झालं. याच्यावर आपण प्रॅक्टिस सेशनमध्ये प्रॉब्लेम घेऊया. पुढचा आहे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडमध्ये मी तुम्हाला सिम्पल कर्व मेथडवर एक्सप्लेन केलेलंच आहे. आता आपला लॉजिस्टिक कर्व मेथड. लॉजिस्टिक कर्व मेथडचा फॉर्म्युला आहे P = PS. PS म्हणजे सॅच्युरेशन पॉप्युलेशन आहे आणि सॅच्युरेशन पॉप्युलेशन काढण्यासाठी आपल्याला इथं फॉर्म्युला दिलेला आहे.
हे सुद्धा तेवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त आपल्याला माहीत पाहिजे की हे एक फॉर्म्युला आहे. साठी इतकं डिफिकल्ट, इतकं खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाहीत. हे क्वेश्चन गेटमध्ये ते येऊ शकतो, कारण याच्यामध्ये लॉग आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन आपण विदाउट कॅल्क्युलेटर करू शकत नाही. त्यासाठी PO म्हणजे काय, लॉस नॉन पॉप्युलेशन, P1 म्हणजे फर्स्ट पॉप्युलेशन, P2 म्हणजे सेकंड पॉप्युलेशन, असं हे करून आपल्याला सॅच्युरेशन पॉप्युलेशन भेटतो. म्हणजे N जी आहे, इथं आपल्याला N आहे, N आणि M. Mचा फॉर्म्युला आहे PS मायनस PO ओपन PO, आणि N काढण्यासाठी 2.3 T log 10. PO म्हणजे आपलं लॉस नॉन पॉप्युलेशन, PS म्हणजे सॅच्युरेशन पॉप्युलेशन, आणि P1 म्हणजे फर्स्ट पॉप्युलेशन. हे सगळं आपल्याला पहिला हे तिन्ही फॉर्म्युल्यातून हे M, N आणि PS कॅल्क्युलेट करावा लागतो. फर्स्टली आपल्याला PS कॅल्क्युलेटर केल्यानंतरच M भेटतो. नंतर आपल्याला हे सगळ्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला PN भेटतो. म्हणजे आपल्याला कधीचं पाहिजे तेव्हाचं. हे N आणि हे N डिफरंट आहे. हे N जे आहे ते ह्या फॉर्म्युलामधलं आहे, आणि N जे आहे आपलं नंबर ऑफ डेकेड्स इंडिकेट करतो. पुढं आहे मॅक्सिमम कन्झप्शन. मॅक्सिमम कन्झप्शनसाठी आहे आपल्याला मॅक्सिमम डेली कन्झप्शन विचारू शकतात क्वेश्चनमध्ये. तर ती जे आहे 1.8 टाइम्स ऑफ क्यू ॲव्हरेज. क्यू ॲव्हरेज आपल्याला क्वेश्चनमध्ये साधारण दिलेलाच असतो की समजा आता 200 LPCD आहे आणि 10,000चं पॉप्युलेशन आहे, तर आपल्याला सिम्पली याला मल्टिप्लाय करावा लागतो, आणि जे काय येतो 1 2 3 4 5 6 2 × 10⁶ लिटर्स एवढा आपला वॉटर झाला. आणि याला आपल्याला हे करायचं असलं तर 2000 मीटर क्यूबमध्ये आपलं क्यू झालं. हे आपलं ॲव्हरेज झालं. मग ह्याला आपण इंटू 1.8 केल्यानंतर आपल्याला क्यू डेली मॅक्सिमम डेली कन्झप्शन भेटतो. तसंच आवरलीसाठी 2.7 न मल्टिप्लाय करायचं आहे, वीकलीसाठी 1.48 न मल्टिप्लाय करायचं आहे, मंथलीसाठी 1.2 न हे करायचं आहे, आणि सीजनलसाठी 1.3 न मल्टिप्लाय करायचं आहे. हे जी 1.8, 2.7, 1.48, 1.20, 1.30 जे आहे ही पीक फॅक्टर्स आहेत. अजून एक इम्पॉर्टंट आहे कोइन्सिडेंट ड्राफ्ट. कोइन्सिडेंट ड्राफ्ट म्हणजे काय, मॅक्सिमम डेली डिमांड प्लस फायर डिमांड, हे दोघांचं ॲडिशन जेव्हा करतो आपण तेव्हा आपल्याला कोइन्सिडेंट ड्राफ्ट मिळतो. डेली डिमांडमधून तिथून जे आपल्याला 1.8 ॲव्हरेजनं भेटलेलं आहे ते, प्लस फायर डिमांड आपण वरच्या कुठल्या पण फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलेलं, जर दिलेलं नसलं तर 1 LPCD आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानुसार आपण कोइन्सिडेंट ड्राफ्ट काढून घ्यायचा आहे. आणि आपल्याला टोटल ड्राफ्ट विचारलेला असतो, तर टोटल ड्राफ्ट काय आहे, कोइन्सिडेंट ड्राफ्ट और मॅक्सिमम आवरली डिमांड, ह्या दोन्हीपैकी जी मॅक्सिमम आहे ते आपण टोटल ड्राफ्ट घेतो. तर इथं आपलं पहिला चॅप्टर संपलेला आहे. उद्यापासून आपण सेकंड चॅप्टर जे आहे सोर्स आहे, सोर्स ऑफ वॉटर, आणि थर्ड चॅप्टर ट्रीटमेंट ऑफ वॉटर, हे आपण उद्या फिनिश करूया. तर आजच्यासाठी एवढंच होतं. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही डाऊट असलं तर टेलिग्राम ग्रुपवर विचारा किंवा व्हिडिओमध्ये कमेंट करा, आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही टेलिग्रामवर विचारू शकता. थँक्यू.